तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वरमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी बिटकॉइन मध्ये जो ट्रेड घेतलेला होता, क्रिप्टो मार्केटमध्ये जो ट्रेड घेतलेला होता, त्याचं काय लॉजिक आहे. मागच्याच व्हिडिओत आपण सपोर्ट रेजिस्टन्स हे बघितलेलं होतं, पण याचं काय लॉजिक आहे. विदाउट इंडिकेटर किंवा विदाउट EMA जे काही इंडिकेटर किंवा पॅटर्न्स हे ते आपण फॉलो न करता आपलं प्रॅक्टिकल नॉलेजच आपण फॉलो करतोय. तर आपण त्याचं काय लॉजिक आहे, काय रिझन आहे त्या ट्रेडचा ते बघणार आहोत. तर कुठलाही टाइम न वेस्ट करता आपण डायरेक्टली चार्ट्सवर जाऊ. तर मित्रांनो, मी ही जी व्हिडिओ आहे ती कशी रेकॉर्ड करत होतो की जेव्हा मार्केट कुठं होतं, तर मार्केट इथं होतं. कुठं, एक मिनिट दाखवतो. मित्रांनो, जेव्हा मार्केट इथं होतं अशा रेंजला, तेव्हा मी तुम्हाला जे माझी ही जी एंट्री होती ना, तर त्या रेंजलाच मी व्हिडिओ चालू केलेली होती, पण बाय मिस्टेकली ती व्हिडिओ डिलीट झालेली आहे. पण तरी मी माझं जे काय आहे तर प्रूफ तुम्हाला देणार आहे की मी ट्रेड कसा घेतलेला होता आणि नंतर काय झालं, एक्झिट कुठं केलं, सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट. तर आपण मागच्या याच्यात शिकलो की रेजिस्टन्स आणि सपोर्ट कशाला म्हणतात. तर आज मी त्याच बेसिसवर तुम्हाला ट्रेड कसे घ्यायचे, ज्यांना ट्रेडिंग एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी काहीतरी करताय ट्रेडिंग मध्ये सतत, त्यांनीच हा पॅटर्न फॉलो करावा व त्यांनीच अशा एंट्री घ्यावा, ही माझी रिक्वेस्ट. जे नवीन बेसिक शिकताय त्यांनी पहिले नवीन शिकून घ्या. कृपया करून वेस्ट करू नका तुमचं कॅपिटल. सो लेट स्टार्ट. त्याला काय म्हणतो आपण, तर एक रेजिस्टन्स आपल्याला दिसून येतो, इकडे सपोर्ट, रेजिस्टन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स, सपोर्ट. इथं ही जी काही सपोर्ट लाईन आहे तर ही आपल्याला ब्रेकआउट होताना दिसते. ब्रेकआउट झाल्यानंतर हे काय रिटेस्ट आहे, याला रिटेस्ट म्हणतात. जे काही प्रो ट्रेडर त्यांना माहिती. तर ह्याच बेसिसवर मी काय केलेलं आहे, तर इकडे ट्रेड घेण्यात आलेला आहे. तर हा ट्रेड कसा घेण्यात आलेला आहे आणि याचं रिझन काय, तर मी तुम्हाला पहिले ते सांगतो. याला काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स हा एक मला दिसतो इथं एन पॅटर्न ब्रेकआउट रेजिस्टन्सवर डबल टॉप, याला आपण काय म्हणू शकतो, डबल टॉप. आपल्याला ह्या बेसवर ट्रेड डबल टॉपवर घ्यायचा नाही. मी तुम्हाला जस्ट सांगतो आपल्या सेटअप मध्ये काय. रेजिस्टन्स पहिले इतके आले, सेलर्स आले, नंतर इतके सेलर्स आले, नंतर एक एम पॅटर्न ब्रेकआउट दिलाय मार्केटने. एम पॅटर्न ब्रेकआउट एकदम रिटेल ट्रेडर्सला सगळ्यांना माहिती की एम पॅटर्न ब्रेकआउट झाल्यानंतर सेल करा. आता इथं जेव्हा एम पॅटर्न ब्रेकआउट होते, इथं लोक सेल साईड ट्रेड घेत आहे आणि त्यांचे जे काही स्टॉप लॉस येते इथं 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 असे जे आहे, बरोबर की नाही. तर मग जेव्हा एम पॅटर्न ब्रेकआउट होतोय प्लस काय होतंय, ट्रेंड लाईन ब्रेकआउट पण होतोय. मार्केट काय इतका सोपा आहे का मित्रांनो, तर नाही. मार्केट इतकं सोपं नाही की समजा हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट, सपोर्ट, रेजिस्टन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स, इथं ब्रेकआउट झाला आणि मग तुम्ही काय केलंय, तर इथं सेल साईड एंट्री घेतली आणि इकडं असा टार्गेट लावलाय, इकडं असं. तर मार्केट असं चालतच नाही मित्रांनो, बरोबर की नाही. तर मार्केट कसं चालतं, असं चालतं का की सपोर्ट ब्रेकआउट झाल्यावर तुम्ही सेल करा आणि रेजिस्टन्स ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्ही बाय करा. असं मार्केट कदापि चालत नाही आणि असं चाललंही नाही पाहिजे. कारण की मार्केट इतकं सोपं नाही जसं मार्केटला अपेक्षित आहे तसं लोक करता आणि मग ते ट्रॅप्ट होतात. आपल्याला काय, तर ऑपरेटर थिंकिंग पाहिजे. आपण हा ट्रेड कशा बेसवर घेतला होता की आता बच्चा काय करल की रेजिस्टन्सवर सेल करल, सेल करत आहे त्यांना, रेजिस्टन्सवर सेल कलर,
रेजिस्टन्सवर सेल कराल, रेजिस्टन्सवर सेल कराल. आता इथं येतं मेन ट्विस्ट. पहिले इथपर्यंत मार्केटने सेलिंग केली इथपर्यंत सेलिंग केली. जर मार्केटला इथनं या 2 पॉइंटवरनं डबल इथनं तर का खरंच खाली जायचं होतं, ह्या पॉइंटच्या पहिलेही इथनं जर मार्केटला खरंच खाली जायचं होतं, तर ही जी ट्रेंड लाईन जी काही इथं ब्रेकआउट झाली होती, तर मग ती इथं आली असती, इथं थोडं हॉल्टेशन केलं असतं, मार्केट इथनं खाली गेलं असतं. पण मग मार्केटने तसं काही केलंय का? तसं काही न करता मार्केटने काय केलंय की इथनं रिव्हर्सल खाऊन एक छोटा एम पॅटर्न ब्रेकआउट देऊन रिट्रेसवर काय केलंय, तर लोकांना सेल साईड बोलत. तुम्ही काय करा, सेल करा, सेल करा, सेल करा, सेल करा, सेल करा. पण ज्या वेळेस इथपर्यंत मार्केट इथं येते आणि ट्रेंड लाईन जे काय ब्रेकआउट आहे रेजिस्टन्स, तर आपली एंट्री होऊन मार्केट बूम आपल्याला काय करते, तर आपला टार्गेट हिट करते. तुम्ही बघू शकता मित्रांनो की किती ऑसम मध्ये 1:3 आपल्याला हा जो काही टार्गेट आहे तो आपल्याला मिळालेला आहे. बरोबर की नाही मित्रांनो? तर याचं लॉजिक पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदम मेन मुद्दा असा लक्षात घ्या की प्रॉफिट्सवर जाऊ नका, लॉजिकवर जा. कारण की तुम्ही काय, तर लर्निंग फेसला आहे आपण सगळे. आपल्याला म्हणजे इतकं लर्न करायचंय, जोपर्यंत लर्निंगचा एल आहे ना तो सायलेंट होऊन नाही जात. आणि जो पुढचे जे आहे ना कॅपिटल्स, जे काय वर्ड्स आहे ते कॅपिटल मध्ये येत नाही, तर आपल्याला अर्निंग फेस पर्यंत लर्निंग करायचं. आपण शिकायचं तर आयुष्यभरच, पण मग आता काय शिकलोय, तर बघा डबल एकदा सांगून देतो. हा रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स होता, इथनं एक एम पॅटर्न ब्रेकआउट गेलाय, सिलर्स लाईन व्हाईट आलंय. इथनं पण एक छोटा एम पॅटर्न ब्रेकआउट गेलाय, सिलर्स लाईन व्हाईट आले. त्याही नंतर जर का मार्केटला खरंच खाली जायचं असतं, खरंच डाऊन मूव्ह करायचं असतं, तर मार्केट इथनंच असं हॉल्टेशन करून अशी एक डाऊन मूव्ह मार्केटने केला असता. बरोबर की नाही? ओके. पण मार्केटने तसं केलं नाही. मार्केटने हाफ टन घेतलेला आहे. हाफ टन घेऊन एक इन्व्हाइट देऊन त्यानंतर हॉल्टेशन करून बरोबर आपला टार्गेट काय केलेलं आहे, हिट केलेला आहे. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी याच्यात फक्त आणि फक्त किती केलेलं माहिती आहे मित्रांनो, तर 0.02 लॉट ऍड केलेले. तुमच्याकडे कॅपिटल छोटा असेल तर तुम्ही छोटे लॉट घ्या. माझ्याकडे कॅपिटल छोटा आहे, तुम्ही छोटेच लॉट घेत आहे. जेव्हा इन्क्रीज होईल तो छोटा कॅपिटल, तेव्हा आपण जास्ती लॉट घेणार आहे. आपलं रिस्क सिस्टम मॅनेजमेंट एकदम प्रॉपर आहे, त्यानुसार तुम्ही पण ट्रेड घ्या. तर धन्यवाद.